सत्य घटनेवर आधारित कथा. आंघोळ झाल्यावर मीनाताईंना कमलने हाताला धरून बेडरूममध्ये आणलं. केस विंचरून बुचडा बांधून दिला. एवढ्या श्रमानेही मीनाताईंना थकवा आला. त्या बेडवर आडव्या झाल्या. एरवी नंतर कमल खोलीचे पडदे ओढून घेऊन आपल्या कामाला जात असे, पण आज ती जरा जास्तच रेंगाळलेल्या हे लक्षात येऊन त्याने भुवया उंचावून तिला खुणेनेच काय म्हणून विचारलं, "ताई, एक विचारायचं होतं." मीनाताईंचा चेहरा त्रासिक झाला. "हे बघ, आता सुट्टी-बिट्टी हवी असेल तर मिळणार नाही. मला पूर्ण बरं वाटेपर्यंत काम करण्याची आपली बोली आहे." त्यांचं वाक्य मध्येच तोडत कमल म्हणाली, "नाही ताई, सुट्टी नको मला." हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. नुकतीच अंघोळ झाल्याने थकवा आला होता. डोकं अगदी चालत नव्हतं. बहिणीशी बोलून काय ते ठरव असा विचार करून बघू, नंतर सांगते म्हणून त्यांनी संकट उद्यावर ढकललं आणि पायालगतचा पांघरून अंगावर ओढलं. पण झोपेने आज असहकारच पुकारला. कमलची मुलगी राहायला आली तर काय काय त्रास होऊ शकतो यावर त्या विचार करत राहिल्या. एक मुलगा अमेरिकेत आणि दुसरा दिल्लीत स्थिरावल्यावर आणि यजमानांचे निधन झाल्यावर गेली कित्येक वर्षे त्या या घरात एकट्याच राहत होत्या. एकटेपणाची हळूहळू सवय झाली होती. दुसरी व्यक्ती कधी काही कारणाने राहायला आली तर सोबत होण्याऐवजी कटकटच वाटे. 4 महिन्यांपूर्वी हे अवघड आजारपण निघालं. मुलांना आपापले उद्योग सोडून येथे राहणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने कमलला 24 तास कामावर ठेवलं होतं. आजारपणामुळे चिडचिड्या झालेल्या मीनाताईंची शुश्रूषा, जेवण-खाणं कमल हसतमुखाने करत होती. कमलच्या मुलीची कटकट तर होईलच, शिवाय कमल मुलीच्या तैनातीत राहून आपल्याकडे दुर्लक्ष करील ही पण भीती होती. दुपारी गावातली बहीण आली तेव्हा कमलला भाजी आणायला पाठवून त्यांनी बहिणीकडे विषय काढला. बहिणीचं म्हणणं पटलं. अली शहरात सगळ्यांना घरात 24 तास राबवून घ्यायला विनापाश मध्यवयीन बाई हवी असते. मध्यम वयापर्यंत कोणी बाई विनापाश कशी राहणार? म्हणजे त्या बिचाऱ्या परिस्थितीमुळे आपले पाश तोडूनच आपल्याकडे काम करणार ना? मग आपण त्याची जाणीव ठेवून जमेल तशी त्यांना मदत करायला हवी. कमल परतल्यावर बहिणीने तिच्या मुलीची चौकशी केली. नवरा वारला तेव्हा ही मुलगी नंदा, तिचं नाव, 6 महिन्याची होती. पोटापाण्यासाठी कमलला घराबाहेर पडावं लागलं तेव्हा नंदाला तिने सुरुवातीला आपल्या आईकडे ठेवलं. नंतर शाळेत जायच्या वयाची झाल्यापासून नंदा कमलच्या बहिणीकडे राहत होती. "ताई, आम्हाला मायलेकींना एकत्र भेटायचं म्हटलं तर हक्काचं घर नाही. बहिणीची पण श्रीमंती काय वाया चालली नाही. आधीच पोरीला तिच्याकडे ठेवलंय, आणखी मी कुठे तिथे जाऊन राहू? इथे कसं घर पण मोठं आहे राहायला मीनाताई आणि आम्ही दोघीच. तेव्हा तरुण पोरीला ठेवायला भीती पण नाही, म्हणून विचारलं इथं आणू का म्हणून. तिच्या जेवणाचे पैसे हवे तर माझ्या पगारातून कापून घ्या." हे ऐकल्यावर बहिणीने तिला मुलीला आणायची परवानगी परस्पर देऊन टाकली. "तू परवानगी दिलीस तिला तर आता तिचे पैसे किती कापायचे ते पण तूच सांग गं बाई," मीनाताई म्हणाल्या. तशी बहीण अंगावरच आली. "तू तिचे पैसे कापणार ताई? अगं, तुझ्याकडे बक्कळ पैसा आहे.
त्याची तुझ्या मुलांना मुळीच गरज नाही आणि तुला ज्या सेवेची गरज आहे ती करायला मुलांपाशी सवड नाही. कमलला तुझ्या पैशांची गरज आहे आणि तुला तिच्या सेवेची. तिला कायदा न दाखवता माणुसकीने वागलीस तर ती तुझ्याशी तशीच वागेल. तिला जेवढी तुझी गरज आहे तेवढीच तुला तिची गरज आहे. हे लक्षात घे. प्रेम द्यावं आणि घ्यावं ताई. अशा तऱ्हेने मीनाताईंचा विरोध असतानाही नंदाचे त्यांच्या घरी एक दिवस आगमन झाले. 17-18 वर्षाची, चुणचुणीत, नीटस्फुर, स्वस्तातले पण स्वच्छ नीटनेटके कपडे घातलेली, टपोऱ्या डोळ्यात भीती, कुतूहल, उत्सुकता असे संमिश्र भाव असलेली, बाप जन्मतः गमावलेली आणि आई असून जवळ नसलेली नंदा पाहून कोणीही सहृदय माणसाला तिची कणव आली असते. पण मीनाताईंनी स्वतःला बजावलं की ती तुझी प्रतिस्पर्धी आहे. तिच्याबद्दल तुला अजिबात कणव वाटता कामा नये. ती आल्यामुळे कमल कुठे कामात कुचराई करते का ते त्या डोळ्यात तेल घालून बघत होत्या. मायलेकीने मीनाताईंना तक्रारीला जागा ठेवली नाही. काम करत असताना त्या दोघी अगदी हळूहळू बोलत. त्यांचं असं बोलणं सुरू झालं की मीनाताईंना नेमकी तहान लागे किंवा कमरेला रग लागली म्हणून कूच बदलायला कमलची मदत हवी असे. त्या कमलला हाक मारत. आता कमलने यायला वेळ लावला की तिची कशी खरडपट्टी काढायची याचा त्या विचार करणार. तोच कमल लगबगीने येई. काय हवंय ताई? तिच्या आवाजातल्या मार्गाने त्या अगदी खजील होऊन जात. बहीण जी बोलली त्याचा प्रत्यय त्यांना 4च दिवसात आला. एक दिवस खीर भांडी करणारी कमल आजारपणामुळे कामावर आली नाही तर ते काम आनंदाने स्वतःहून अंगावर घेतलं नसता वरवर केर न काढता टेबल पुढे ओढून खुर्च्या सरकवून ती केर काढायची. काम करताना सतत गोड आवाजात गुणगुणत असे. कमलचा आजार लांबला तरी नंदाची कुरकुर नव्हती. त्या दिवशी तिने स्टुलावर चढून पंखेही पुसले. त्यांच्या दुसऱ्या दिवशी ती शोकेसजवळ जरा रेंगाळली म्हणून मीनाताई तिच्यावर खेक असणार तोच तिने विचारले, आजी त्या कपाटातल्या वस्तू आवरून नीट लावल्या मी तर चालतील का? 4 महिन्यापूर्वीच हे काम करायचे त्यांच्या मनात आले होते. तेवढ्यात या गंभीर आजाराचे निदान झाले. मग सगळ्या तपासण्या, दोन्ही मुलांच्या फेऱ्या, शस्त्रक्रिया या सगळ्यात ते काम राहूनच गेले. त्यांनी मान हलवून तिला संमती दिली. चालेल, उद्या करते ती लगेच उत्साहाने म्हणाली. दुसऱ्या दिवशी एखाद्या अनुभवी गृहिणीसारखं काम करून तिने कपाट आवरलं. ते करताना तिची सतत टकळी चालू होती. आजी, हे कोणाचे फोटो? तुमच्या नातीचे. किती छान दिसते. माझ्या एवढीच आहे वाटतं. किंवा बाई गं, केवढी पुस्तकं. कोण वाचतात आजी ही? मध्येच एक पत्त्याचा कॅट दिसल्यावर तर बाईसाहेब हरखूनच गेल्या. अय्या, पत्ते? आजी, तुम्ही रमी खेळता का? आपण खेळूया उद्या. मीनाताईंनी हसून मान डोलावली. मग दुपारच्या जेवणानंतर रोज रमी खेळणं सुरू झालं. कधी भेटायला आलेली मीनाताईंची बहीणही खेळात सामील व्हायची. पाडावरताना तिला मीनाताईंनी भरतकाम केलेला एक रुमाल सापडला होता. असं भरतकाम मला शिकवा म्हणून तिने हट्ट केला. संध्याकाळी भरतकामाचे वर्ग सुरू झाले. पोरगी हुशार होती. पटापट शिकत होती. मीनाताईंच्या मनातलं बर्फ हळूहळू वितळायला लागलं.
त्यांचं मन सारखी आपल्या नातीशी तुलना करत राहिलं. शस्त्रक्रियेच्या वेळी दिल्लीहून मुलगा आला होता तेव्हा नातीही बरोबर आली होती. तिने ना घरातल्या कामाला हात लावला ना कधी आजीजवळ बसून तिची चौकशी केली. टीव्ही किंवा मोबाईलला चिकटलेली आणि डॅड आय एम गेटिंग बोर, आपण परत कधी जायचं हेच पालुपद लावून बसलेली. हिला एवढी समज कुठून आली असेल. कायम दुसऱ्याच्या घरी राहिल्याने एक दिवस भेंड्या खेळणं झालं. गोड आवाजात पारंपरिक ग्रामीण मराठी हिंदी सिनेमातले गाणी नंदा म्हणत होती. मध्येच गाता गाता उठून नाचायला लागली. झिंगाटच्या गाण्यावर तर एवढी बेभान होऊन नाचले की मीनाताई आणि कमलने टाळ्या वाजवल्या. घराच्या भिंती पण टाळ्या वाजवत आहेत असा त्यांना भास झाला. इतकं आनंदी उत्सवी वातावरण त्या घराने खूप वर्षात अनुभवलंच नव्हतं. त्या वातावरणाचा परिणाम मीनाताईंच्या तब्येतीवरही झाला. नेहमी तपासणीसाठी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेला पाहून डॉक्टर चकित झाले. मीनाताईंचा नंदाविषयीचा मतपरिवर्तन पाहून बहिणीने एक दिवस, काय गं, ही 8च दिवस राहणार होती ना, मग आता किती दिवस झाले असं चेष्टेत विचारलं. हवे तेवढे दिवस राहू दे गं, तिच्यामुळे माझ्या घराला घरपण येते, चैतन्य येते, मीनाताई म्हणाल्या. 1.5 महिना होत आला. एक दिवस कमलने सांगितले की बहिणीच्या गावचा कोणी पाहुणा मुंबईत आला आहे आणि तो परवा रात्रीच्या गाडीने परतणार आहे. नंदाला घरापर्यंत सोबत आहे म्हणून त्यांच्याबरोबर तिला पाठवण्याचे ठरवले आहे. मीनाताई हे कळल्यापासून अगदी हुरहुर लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नंदाच्या हातावर हे तुला, खाऊला आणि शॉपिंगला म्हणत 500च्या करकरीत 5 नोटा तिच्या हातात ठेवल्या. नंदा अगदी हरकून गेली. आजी, उद्या तुम्ही आंघोळीनंतर झोपता तेव्हा आई आणि मी शॉपिंगला गेलो तर चालेल का? जेवायच्या वेळेआधी येतोच. मीनाताईंनी हसत मान डोलावली. त्यांना परतायला बराच उशीर झाला तरी मीनाताईंची तक्रार नव्हती. ती आली ती आनंदाने निथळत होती. आल्याबरोबर तिने सगळ्या वस्तू टेबलावर मांडल्या. तिने फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी आठवणीने खरेदी केले होते. स्वतःसाठी 2 ड्रेस घेतले होते, आईसाठी चप्पल, मावशीच्या मुलांसाठी खेळ, मावशीसाठी डझनभर चमचे. कौतुकाची गोष्ट म्हणजे मीनाताई आणि त्यांच्या बहिणीसाठी रुमाल आणि मावशीकडे न्यायला खाऊ, एवढं सगळं तिने त्या पैशात बसवलं होतं. ते पाहून मीनाताई गहिवरल्या. आजी, तुम्ही मला इथे राहण्याची परवानगी दिली त्यामुळे मला काय काय मिळालं सांगू? एक एक बोट मोजत नंदा सांगायला लागली. माझी सुट्टी खूप छान गेली. मुंबईसारख्या शहरात पहिल्यांदाच यायला आणि एवढे दिवस राहायला मिळालं. आवडता ड्रेस घेता आला, सगळ्यांसाठी खरेदी करता आले, भरतकामाचे टाके शिकायला मिळाले आणि ताई 6 महिन्याचे असताना मी पोटासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर अम्मा मायलेकींना की ना पहिल्यांदाच एवढे दिवस एकत्र राहायला मिळालं. नंदाचं बोलणं मध्येच डोळे टिपत कमल म्हणाली. नंदाच्या येण्यामुळे आपल्याला काय मिळालं याचा मीनाताई मनात हिशोब करत राहिल्या. नंदासारखी बोटं मोजायला गेलं तर हाताची बोटं कमीच पडतील याची त्यांना जाणीव झाली.